नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 2 हे पूर्णपणे माहिती समजून घेतली. या दुसऱ्या प्रकरणाची आत्तापर्यंत आपले 2 प्रकरण पूर्णपणे संपले आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण होतं तो म्हणजेच प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, आणि या साधनामध्ये पुराणवस्तू संशोधन विषयक साधने आणि वाङ्मयीन साधने या साधनांची माहिती पूर्णपणे पाहिली. आणि प्रकरण क्रमांक 2 जे अश्मयुग आणि सिंधू संस्कृती याबद्दलची या प्रकरणाबद्दलची माहिती पाहत असताना अश्मयुगाचे विविध टप्पे असतील याबद्दलची माहिती पाहिली. सिंधू संस्कृतीचा शोध कसा लागला, प्रमुख ठिकाणे कोणती, त्यामध्ये मोहेंजोदडो असेल, हडप्पा असेल, कालिबंगन, लोथल, आणि या शहराची रचना कशी होती, आणि हे जो अश्मयुग आणि सिंधू संस्कृती म्हणजे त्यामधील सिंधू संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला किंवा ती सिंधू संस्कृती विकसित झाली होती, तिचा ऱ्हास कसा झाला याबद्दलची माहिती पाहिली. आतापर्यंत आपले हे 2 प्रकरण पूर्णपणे संपले आहेत. आता प्रकरण क्रमांक 3, आणि या प्रकरण क्रमांक 3 बद्दलची माहिती पाहत असताना आजच्या आपल्या या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला PDF सुद्धा वैदिक युग या युगाच्या बद्दलची माहिती जी नोट्स आहेत हे सुद्धा तुम्हाला पाठवून देणार आहे. तर वैदिक युगाबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपण प्रकरण क्रमांक 3 जे वैदिक युग, आणि या वैदिक युग जे प्रकरण क्रमांक 3 आहे याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर या वैदिक युगाबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला अश्मयुगाचा मानव समजला, त्याचे विविध टप्पे, मानवाने प्रगती कशी केली याबद्दलची माहिती पाहिली. त्यानंतर सिंधू संस्कृती म्हणजे एक संस्कृती निर्माण झाली, नागरी संस्कृती, आणि ही संस्कृती विकसित झाली, त्याच्यामध्ये डेव्हलप झाला, बदल झाला, अनेक नाविन्यपूर्ण बाबी घडून आल्या, विविध स्थळामध्ये त्यांनी प्रगती केली अनेक ठिकाणी, पण काही काळानंतर ती पूर्णपणे नष्ट झाली. या संस्कृतीनंतर म्हणजे सिंधू संस्कृतीनंतर पुढचं एक युग आलं, त्याला वैदिक युग म्हणतात. आणि या वैदिक युगाबद्दलची अधिक माहिती म्हणजे या वैदिक युगाचं बद्दलची माहिती आपण प्रकरण क्रमांक 1 मध्येच बऱ्याच बाबी पाहिल्या. जो प्रकरण क्रमांक 1 पाहत असताना आपण वाङ्मयीन साधनं पाहिली, आणि या वाङ्मयीन साधनामध्ये कोणकोणत्या प्रकारची साधने पाहिली, तर तत्कालीन स्थितीमध्ये वैदिक साहित्य, जे वैदिक साहित्य हिंदू धर्माशी निगडित आहे, त्यामध्ये हिंदू धर्मातले जे काही बाबतची हिंदू धर्माच्या विविध साहित्याची माहिती पाहत असताना आपण वेदबद्दलची माहिती पाहिली. ऋग्वेद असेल, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे वैदिक साहित्यामध्ये येते किंवा वैदिक युगामध्ये निर्माण झालेलं साहित्य. त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथ बघितलं, त्यामध्ये या ऋग्वेदाचे पडलेले प्रकार किंवा ऋग्वेदाचे अनेक विभाग पडले गेले त्याबद्दलची माहिती पाहिली. त्याच्यानंतर आरण्यके पाहिली, उपनिषदे पाहिली, त्यानंतर उपवेद पाहिले, स्मृती ग्रंथ साहित्य पाहिले, त्याचबरोबर महाकाव्य, त्यामध्ये रामायण असेल, महाभारत, त्याचबरोबर भगवद्गीता, त्यानंतर जी काय 18 पुराण या पुराणाबद्दलची माहिती पाहिली, 6 वेदांगे पाहिली, त्यानंतर जे काही 6 षडदर्शन याबद्दलची माहिती पाहिली. आणि ही सर्व माहिती म्हणजेच ज्या वैदिक काळामध्ये निर्मितीस आलेले किंवा त्या काळामध्ये निर्माण झालेलं साहित्य म्हणजे ते वैदिक साहित्य. हे वैदिक साहित्य कोणत्या काळामध्ये निर्माण झालं, तर वैदिक युगामध्ये झालं. आता हे वैदिक युग किंवा वैदिक साहित्य निर्माण झाल्यानंतर त्या काळचा वैदिक युगाबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. आपलं प्रकरण क्रमांक 3 आहे वैदिक युग. आता सर्वप्रथम आपल्याला वैदिक काळ किंवा वैदिक कालखंड म्हणजे काय याबद्दलची माहिती आज पाहायची आपल्याला. आता या वैदिक युगामध्ये आपल्याला या वैदिक युगाचे सुद्धा 2 भाग केले, पूर्व वैदिक युग आणि उत्तर वैदिक युग. म्हणजे वैदिक युग सुरू झालेला कालखंड त्याला पूर्व वैदिक युग म्हणतात, आणि त्याच्यामध्ये बदल होऊन विकसित असा अनेक बदल घडून आले त्याला उत्तर वैदिक कालखंड.
आता पूर्ववैदिक कालखंडामध्ये जी काही राजकीय परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती, जो पूर्ववैदिक कालखंड, जो वैदिक युग सुरू झाला त्या कालखंडाबद्दलची माहिती पाहिजे. आणि उत्तर वैदिक युगामध्ये त्याच पद्धतीची माहिती म्हणजेच राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक बदल कसा घडून आला याबद्दलची माहिती पाहिजे. तर सर्वप्रथम आपण या प्रकरणाला सुरुवात करत असताना वैदिक युग म्हणजे काय याबद्दलची सर्वात माहिती पाहू. वैदिक युगाबद्दलची माहिती पाहत असताना आता भारताची जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती म्हणतात, हिंदू धर्माशी निगडीत आहे. आणि भारतीय संस्कृतीचा मूल आधार किंवा मूळ हे वैदिक संस्कृती आहे. जी सिंधू संस्कृती नष्ट झाल्यानंतर, सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर वैदिक संस्कृती विकसित झाली. आता ही संस्कृती कोणी निर्माण केली? तर विदेशातून काही लोक आले आणि ते भारतामध्ये येऊन त्यालाच विदेशातून आलेल्या लोकांना, जे काही लोक आले आणि ती संस्कृती निर्माण केली असं सुद्धा काही जण मानतात. तर ही संस्कृती आर्याने निर्माण केली अशी मानली जाते. आर्य आणि अनार्य या दोन बाबी वैशिष्ट्यपूर्ण मानले जातात. आता त्यामध्ये बघा, आर्य लोक यांनी ही संस्कृती विकसित केली अशी मानले जाते. या संस्कृतीमध्ये काय काय आढळून येते? तत्वज्ञान आढळून येते. त्यानंतर धर्म बद्दलची माहिती, साहित्याबद्दलची माहिती, भाषाबद्दलची माहिती, कलाशास्त्र याबद्दलची माहिती, त्याचबरोबर राजनीतीची माहिती ही फार मोठ्या प्रमाणात आढळून येते. आणि हा कालखंड, या कालखंडामध्ये एक लिखित साक्ष पुरावे आढळून आले. त्याबरोबर मानवाचं जीवन एक स्थैर्यपूर्ण म्हणजे एका ठिकाणी स्थिर बनलं गेलं. त्यामुळे विवाह संस्था निर्माण झाल्या, कुटुंब संस्था निर्माण झाल्या, आश्रम व्यवस्था निर्माण झाली. आणि याच संस्कृतीने निर्माण केलेल्या ज्या विविधांगी बाबी या वैदिक वाङ्मयात किंवा साहित्यात आढळून येतात. जे आपण पहिल्या प्रकरणामध्ये वाङ्मयीन साधने किंवा वाङ्मयीन साधण्यामध्ये वैदिक साहित्याची माहिती पाहिली, त्यामध्ये आढळून येतं. आता ह्या वैदिक युगाबद्दलची आपण थोडक्यात माहिती पाहिल्यानंतर हे वैदिक कालखंड किंवा वैदिक युग कोणत्या कालखंडाला म्हणून ओळखलं जातं याबद्दलची माहिती पाहू. आता वैदिक संस्कृती का वेदाचं तत्वज्ञान ज्या कालखंडामध्ये निर्मितीस आलं, या कालखंड कोणता होता याबद्दल मतभेद अनेक इतिहासकारात आढळून येतात. त्यामध्ये या संस्कृतीचा अभ्यास पूर्व ऋग्वेद काळ म्हणजे ऋग्वेदाचा पूर्व काळ म्हणजे सर्वप्रथम ऋग्वेद निर्माण झालेला काळ तो एक काळ. त्याच्यानंतर ऋग्वेदामध्ये अनेक बदल होत गेले, त्याचे उपविभाग सुद्धा पडले गेले, त्याला उत्तर वैदिक कालखंड म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे या वैदिक कालखंडाचे दोन भाग पाडण्यात आले. आता या वैदिक कालखंडाबद्दल निश्चित असा पुरावा नाही की तो कोणत्या कालखंडाचा किंवा कोणता त्याचा कालखंड होता. फक्त निष्कर्ष काही संशोधकांनी मांडलं. त्यामध्ये प्रामुख्याने मॅक्स मुलर नावाचा जो इतिहास संशोधक यांनी जी वैदिक युग किंवा वैदिक संस्कृती केव्हा निर्माण झाली याबद्दल मत मांडताना इसवी सन पूर्व 1200 ते इसवी सन पूर्व 1000 हा कालखंड वैदिक संस्कृतीचा कालखंड असा त्यांनी मांडलं. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सुद्धा इतिहास संशोधक होते आणि त्यांनी सुद्धा एक मत मांडलं की इसवी सन पूर्व 6000 ते 4000 हा कालखंड हा वैदिक संस्कृतीचा आहे. त्यानंतर अनेक असे इतिहास संशोधकांनी सर्वांनी मांडलेलं मत म्हणजेच बहुसंख्य विद्वानांनी मांडलेलं मत म्हणजे इसवी सन पूर्व 1500 ते 1000 म्हणजे 1500 ते 1000 हा कालखंड वैदिक संस्कृतीचा कालखंड असं अनेक जणांनी मांडलं. आणि तेव्हापासून वैदिक संस्कृती किंवा वैदिक युगाचा कालखंड हा इसवी सन 1500 ते 1000 या वैदिक युगाचा किंवा आर्याचा कालखंड म्हणून ओळखला जाऊ लागला. आता सर्वप्रथम आपण ज्या काही आर्य ज्यांनी भारतामध्ये वैदिक संस्कृती निर्माण केली, भारतामध्ये
या संस्कृतीची निर्मिती केली त्यांना आर्य म्हणून ओळखले जाते. आता या आर्याबद्दलची माहिती पाहत असताना आतापर्यंत आपण काय समजून घेतलं की वैदिक युग याचा कालखंड किती होता, अनेक इतिहासकारांनी वेगवेगळे मतमतांतर मांडले. पण आता पुढचा 2 नंबरचा पॉईंट म्हणजे आर्याचा प्रादेशिक विस्तार. ऋग्वेद काळातील जो व्यक्ती ज्यांनी ऋग्वेदाची रचना केली, अनेक वेद ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद त्यानंतर निर्मितीस येऊ लागले, त्यावेळेस आर्याचा प्रादेशिक विस्तार म्हणजे त्याचा विस्तार किती मोठ्या प्रमाणात झाला होता, म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये झाला होता याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे. जे सप्तसिंधूच्या प्रदेशात, सप्तसिंधू नावाच्या ज्या काही विस्तीर्ण अशा प्रदेशामध्ये या काळात अनार्यांना पराभूत करून, म्हणजे जे मूळ लोक होते त्यांना पराभूत करून आर्यांनी आपली लहान मोठी राज्य स्थापन करण्यास प्रारंभ केला. म्हणजे 2 गटामध्ये आर्य आणि अनार्य या 2 गटामध्ये युद्ध होऊन अनार्य जे लोक होते यांच्या विरुद्ध आक्रमण करून किंवा युद्ध करून आर्य लोकांनी या ठिकाणची सत्ता, जी अनार्याची सत्ता पूर्णपणे मिळवली आणि त्यांनी या ठिकाणी छोटे छोटे राज्य निर्माण करायला प्रारंभ केला. आणि हे राज्य म्हणजेच त्या काळामध्ये स्वतःची राज्यव्यवस्था निर्माण करण्यास आर्यांनी प्रारंभ केला. जी सिंधू संस्कृती नष्ट झाल्यानंतर आर्यांनी आपली स्वतःची संस्कृती निर्माण केली, त्याला वैदिक संस्कृती म्हणून ओळखले जातं. त्यामध्ये या आर्यांनी अनार्याचा पूर्ण नाश केला, टोळ्याचा नाश केला आणि भरत असेल, पुरू, यदू, शिव, अनु अशा टोळ्या किंवा अशा आर्याच्या टोळ्या भारतामध्ये स्थिरावल्या आणि त्यांनी आपल्या अशा टोळ्याचा विस्तार करण्यास प्रारंभ केला. आता विस्तार म्हणजे सर्वदूर ते वाढण्यास प्रारंभ झाला. म्हणजे अनार्याचा पराभव केल्यानंतर आर्यांनी आपली एक सत्ता प्रस्थापित करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये केलं आणि सप्तसिंधूचा प्रदेश, त्याचबरोबर त्या प्रदेशाशी संलग्नित असणारा अन्य भाग, हा लहान लहान राज्य हे निर्माण केल्यानंतर जे काही अगोदरच्या स्थितीमध्ये म्हणजे जे काही छोटे छोटे राज्य होते ते सुद्धा या राज्यामध्ये येऊन मिळाले. त्यामुळे भरत असेल, पुरू असेल, यदू असेल, शिव, अनु असे आर्याचे प्रमुख असं ठिकाण दृढ बनले गेले, भक्कम बनले गेले, त्याच्यामध्ये वाढ झाली आणि एक साम्राज्य दृढ बनलं गेले, त्याचा साम्राज्याचा विस्तार होण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे जे आर्य हे सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये सर्वदूर पसरले आणि त्यांनी आपली संस्कृती वाढवण्यास प्रारंभ केला. ती संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती किंवा वैदिक युग होतं. आणि त्या काळामध्येच ज्या पद्धतीने सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये प्रगती घडून आली होती, अनेक शहराची रचना झाली होती, अनेक जे काही ठिकाणाचं वेगवेगळ्या वास्तू, वेगवेगळे अवशेष मिळाले, त्याच पद्धतीने वैदिक संस्कृतीच्या कालखंडामध्ये या आर्य लोकांनी स्वतःची प्रगती घडून आणली आणि स्वतःमध्ये बदल घडून आणला. आणि त्या काळामध्ये सापडलेले जे काही रचना झालेले जे काही वेद होते, ही वेद पुढे वैदिक संस्कृतीचा मूल आधार बनले गेलं आणि त्यापुढे ह्या आर्याचा प्रादेशिक विस्तार वाढण्यास प्रारंभ झाला. हा 2 नंबरचा पॉईंट. आता नंबर 3चा पॉईंट, दासराज युद्ध. आता आर्याच्या वायव्य भागातील पंजाब असेल, सिंध, बलुचिस्तान व राजस्थानच्या प्रदेशात ज्या वसाहती स्थापन झाल्या होत्या किंवा छोट्या मोठ्या राज्याची निर्मिती झाली होती. सुरुवातीला ऋग्वेद काळात ज्या काही अनु असेल, यदू, द्रुहु, नुर्वस, पुरू या 5 प्रमुख अशा टोळ्या होत्या आणि या प्रमुख टोळ्या त्यांना पंचजन म्हटले जात होते. म्हणजे 5 राज्याचं जे ठिकाण त्याला पंचजन म्हणून ओळखले जात होतं. आणि हे ठिकाण सरस्वती आणि दुष्वती नदीच्या ज्या काही खोरे असतील या खोऱ्यामध्ये भरत नावाच्या टोळीचे नवीन साम्राज्य निर्माण झाले. या पंचजनाशिवाय दुसरी एक टोळी निर्माण झाली, ती टोळी म्हणजेच भरत राज्याची.
आणि या राज्याचा सुद्धा उदय झाला आणि त्या राजवंशातील तुशू वंशाचा सुदास नावाचा एक महत्वाकांक्षी राजा होऊन गेला. एक राजा झाला भरत नावाच्या टोळीमध्ये किंवा राज्यामध्ये. आणि एक महत्वाकांक्षी राजा असल्यामुळे साम्राज्य विस्तार करण्याची त्याची महत्वाकांक्षा निर्माण झाली. त्याचबरोबर याच कालखंडामध्ये जे काही अनार्य लोकांच्या टोळ्या सुद्धा काही होत्या. त्यामध्ये भलान, अलीन, विपवीन, शिव, अजा, अक्षू व शिग्रू ह्या काही टोळ्या होत्या, ज्या अनार्याच्या टोळ्या म्हणून ओळखल्या जात होत्या, ज्या टोळ्याचा आर्यांनी पराभव केला होता. पण काही प्रमाणात त्या टिकून होत्या, काही ठिकाणी त्यांचं राज्य होतं. आणि या अनार्याच्या टोळ्या या आर्याच्या टोळ्याचा वर एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होते. तत्कालीन स्थितीमध्ये आर्य लोकांच्या टोळ्या या महत्वाकांक्षी होत्या. आपलं राज्य वाढवण्याचा त्यांनी प्रारंभ करायला सुरुवात केलं. आणि अशा स्थितीमध्ये दाशराज नावाचं युद्ध झालं, ज्या ठिकाणी 10 राजाचा पराभव सुदास नावाच्या एका राजाने केलं. आणि ते राज्य तत्कालीन स्थितीमध्ये त्याला भरत नावाच्या टोळीचा जो प्रमुख राजा होता त्याला सुदास म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी 10 राजाचा म्हणजे गट असणाऱ्या लोकांचा पराभव केला दासराज नावाच्या युद्धामध्ये. आणि त्यांनी भारतामध्ये एक नवीन राज्य निर्माण केलं, त्यालाच सुदासचं राज्य, भरताचं राज्य म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांनी हेच राज्य सर्व भारतभर म्हणजे सर्व आर्याच्या प्रदेशावर पूर्णपणे प्रस्थापित केलं. त्यामुळे आर्याचा साम्राज्य विस्तार होण्यास मदत झाली. म्हणजे ज्या सुदास नावाच्या राजाने 10 ज्या काही टोळ्या किंवा राजा असतील यांचा सर्वांचा पराभव केला आणि स्वतःचं भरत नावाचं जे काही राज्य या सुदास राजाने भारतभर पसरण्यास मदत केली किंवा वाढवण्यास प्रारंभ केला. आणि त्याच कालखंडामध्ये ऋग्वेद कालखंड म्हणजेच जे काही वैदिक युगाची सुरुवात झाली आणि त्यानंतर जे काही पूर्ववैदिक कालखंड, एक पूर्ववैदिक कालखंडामध्ये एक वेदाची रचना सुरुवात झाली. आणि या वेदाच्या रचनेबरोबरच राजकीय जीवन बदल होण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर या पूर्ववैदिक कालखंडामध्ये राजकीय बदल निर्माण झाले, राजेशाही प्रणाली असेल किंवा अन्य बाबी निर्माण होण्यास प्रारंभ झाल्या. सामाजिक बदल झाले, धार्मिक बदल झाले, आर्थिक बदल झाले आणि वैदिक संस्कृती एक निर्मितीस प्रेरणा मिळाली किंवा वैदिक संस्कृती म्हणून त्याला समजण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे एक वैदिक युग किंवा वैदिक संस्कृती ही आज आपण त्या संस्कृतीची जी काय वाङ्मयीन साधने जी पहिल्या प्रकरणामध्ये समजून घेतली, ही सर्व साधने ही वैदिक या संस्कृतीमध्ये निर्माण झालेली साधने. त्यामुळेच वैदिक संस्कृती ही भारतातली प्राचीन अशी संस्कृती म्हणून ओळखली जाते. आणि या संस्कृतीबद्दलची माहिती पाहत असताना आज आपण जो प्रकरण क्रमांक 3 वैदिक युग म्हणजे काय, वैदिक युगाचा कालखंड समजून घेतला. त्याचबरोबर आर्याचा प्रादेशिक विस्तार कसा झाला आणि या प्रादेशिक विस्तारामध्ये जे काही दासराज युद्ध घडून आणलं गेलं आणि युद्ध झाल्यानंतर या वैदिक युगाला प्रारंभ होण्यास सुरुवात झाली. आणि त्यानंतर जो काही वैदिक युगामध्ये पूर्ववैदिक कालखंड, उत्तर वैदिक कालखंड या दोनही कालखंडामध्ये जी वैदिक संस्कृती किंवा वैदिक युग पूर्णपणे विकसित होण्यास प्रारंभ झाला. आणि या पूर्ववैदिक कालखंडामध्ये जी काही राजकीय बदल झाले, सामाजिक बदल झाले, धार्मिक बदल झाले, आर्थिक जीवनात बदल झाले. त्यानंतर या पूर्ववैदिक कालखंडानंतर उत्तर वैदिक कालखंड, त्याच्यामध्ये अनेक पुन्हा बदल होत गेले आणि विकसित असा वैदिक युग निर्माण होण्यास प्रारंभ झाला. त्यामध्ये सुद्धा राजकीय असेल बदल होण्यास प्रारंभ झाला, सामाजिक बदल झाले, धार्मिक बदल झाले आणि आर्थिक बदल झाले. आतापर्यंत जी माहिती पाहिली फक्त आपण आज
वैदिक युग म्हणजेच या प्रकरण क्रमांक 3 वैदिक युग जे चॅप्टरला नाव दिलं त्याबद्दलचीच माहिती पाहिली. तर उद्याच्या भागापासून आपण जो पूर्ववैदिक कालखंड, जो नंबरचा पॉइंट, त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आणि या पूर्ववैदिक कालखंडामध्ये असणाऱ्या राजकीय बदल झालेले, सामाजिक बदल झालेले, धार्मिक बदल झालेले, आर्थिक बदल झालेले याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडपासून पाहण्यास सुरुवात करणार आहोत.